आम्ही श्री विजयपुरमला पोचल्यावर गाडीने डायरेक्टली हॉटेलवर गेलो. आमची ट्रीप खरं तर दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार होती. मग जवळच्या एक हॉटेलमध्ये तात्पुरता स्टे केला. आम्ही हॉटेलला पोचलो, फ्रेश झालो आणि थोडंसं मार्केट एक्सप्लोर करूया म्हणून बाहेर पडलो. नमस्कार. तुम्हाला कळलं असेलच की आम्ही अंदमानला आलो आहे आणि अंदमानात पाऊस सुरू आहे आणि आमचा पहिला पाऊस यावर्षीचा छान आम्ही अंदमानात एन्जॉय करतो आहे. आमचं हॉटेलमध्ये चहा घ्यायला बाहेर पडलो आहे आणि अंदमानामध्ये पहिलं हे झालं म्हणजे हॉटेलमध्ये सगळं आमचं चेक इन वगैरे झालेलं आहे. आमची खरं तर ट्रीप उद्यापासून सुरू होणार आहे, पण आम्ही एक दिवस आधी इथे आलेलो आहे आणि मस्त पाऊस लागला आहे. तर बाहेर पडलो आहे, जरा थोडं एक्सप्लोर करतो काय काय आहे. मार्केटला आलो आहे, सो मस्त चहा घेतो आधी आणि मग काहीतरी बघूया काय खातो आहे. अनिरुद्ध समोसा खातो आहे. कसा आहे रे? मस्त मस्त टपरीवरचा चहा आणि समोसा. चहा कमाल आहे, सकाळपासूनचा अप्रतिम चहा. सकाळी एअरपोर्टला काही आम्ही कॉफी घेतली, ती ठीकठाक होती. हा चहा एक नंबर आहे आणि पावसात असा आल्याचा चहा म्हणजे सुख. काहीतरी खायला जातोय आता, बघूया काय मिळत आहे. आम्ही तिथल्याच रिक्षेवाल्याला विचारलं की इथे जवळपास कुठलं छान हॉटेल आहे का, आणि त्यांनी आम्हाला हे अतिशय जुनं म्हणजे 1962 पासून असलेलं हे छोटंसं उडपी हॉटेल सजेस्ट केलं. साऊथ इंडियन हॉटेलमध्ये आलो जेवायला मग नाश्ता करायला. त्यांच्याकडे बरेच नाश्त्याचे आयटम अवेलेबल आहे. पोळी इडली घेतलेली आहे. सकाळपासून धड काही खाणं झालेलं नाही आहे, भूक लागली आहे जाम. चहा घेतला मगाशी. चांगला आहे. आम्ही मस्त अशा छान पावसामध्ये इतक्या सुंदर पदार्थांचा आस्वाद घेतला. इथले सगळेच पदार्थ अतिशय कमाल लागले, आम्हाला खूप आवडले. आम्ही मस्त पोटभर ॲज अ डिनर म्हणूनच हे खाल्लं. हॉटेलला गेलो आणि आराम केला. डे 2 इन अंदमान. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या ॲक्च्युअल हॉटेलला जाणार होतो, त्यामुळे सकाळी 7-7:30ला मस्त उठलो, ब्रेकफास्ट केला, कालसारखंच साऊथ इंडियन खाल्लं आणि आम्ही आमच्या हॉटेलला येऊन पोचलो. नमस्कार. डे 2 इन अंदमान. आम्ही कालच अंदमानात पोचलो 22 मेला आणि काल दुपारी 2:30 वाजता फ्लाईटने आम्ही इथे उतरलो. त्यानंतर ज्या ट्रिपतर्फे आम्ही अंदमानला आलेलो आहोत
ते म्हणजे शब्दामृत. खरं तर त्यांची ट्रिप आजपासून म्हणजे 23 मे पासून सुरू होणार आहे. 23 ते 29 अशी ट्रिप आहे खरं तर. पण आम्ही एक दिवस आधी बुकिंग केलं होतं फ्लाईटचं, कारण 23चं फ्लाईट थोडंसं आम्हाला महाग जात होतं. म्हणून म्हटलं एक दिवस अगोदर आपण अंदमानात पोचूयात. म्हणून आम्ही 22ला काल आम्ही दुपारी अंदमानात आलो. मी तुम्हाला खरंच सांगते, काल जरी आम्ही आलेलो असलो तरी पण काल त्यांनी आम्हाला पिकअप दिला. आम्हाला एका छान हॉटेलमध्ये त्यांनी आमची सोय केली. आणि आजपासून खरं तर आमची ट्रिप सुरू होती आहे. तर आज सकाळी आम्ही त्या हॉटेलवरून या हॉटेलपर्यंत सुद्धा त्यांनी आम्हाला पिकअप दिला. आणि आम्ही आज इतक्या सुंदर हॉटेलमध्ये त्यांनी आमची सोय केलेली आहे. अप्रतिम असा निसर्ग आजूबाजूला आहे. रूम तर तुम्ही बघितलीच, इतकी सुंदर रूम आहे आणि मजा येणार आहे. खूप छान आत्तापर्यंत तरी सुरुवात चांगली झालेली आहे, सोय चांगली झालेली आहे. सो आजपासून खरं तर आमची ट्रिप सुरू होते आहे. सो बाकीचे अपडेट तुम्हाला मिळतीलच. सो स्टे ट्यून्ड. आम्ही हॉटेलला पोचलो, सेटल झालो आणि म्हटलं लंचला थोडासा वेळ आहे, तोपर्यंत छान स्विमिंग पूलमध्ये जाऊया आणि थोडासा टाईमपास करूया. पाण्यात मनसोक्त खेळल्यामुळे प्रचंड भूक लागलेली, त्यामुळे इथल्या लंचचा मस्त आस्वाद घेतला. लंचला आलोय, मस्त लंच करतो आता. दुपारचं अप्रतिम जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला. आणि आता आमच्या ट्रिपमधलं पहिलं व्याख्यान, शरद पोंक्षे यांचं व्याख्यान आहे आज पहिलं. त्या व्याख्यानाला आम्ही जातो आहे. एका दुसऱ्या हॉटेलमध्ये छान हॉलमध्ये ते व्याख्यान होणार आहे. सगळ्यांची आज ओळख होणार आहे. त्यामुळे आज पहिलं व्याख्यान आहे ज्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सावरकरांचे विचार ऐकायला, म्हणजे फिरायला तर आलोच होत, पण सावरकरांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ही शब्दामृततर्फे अंदमान बोलवतं या ट्रिपसाठी आम्ही आलो आहे. आणि त्याचंच पहिलं व्याख्यान आहे. खाली हॉटेलमध्ये मस्त चहा घेणार आहोत आणि मग व्याख्यानाला निघणार आहोत. आमचा चहा झाला आणि आमचं व्याख्यान जवळच्याच एका दुसऱ्या हॉटेलमध्ये होणार होतं. त्यामुळे आम्ही आमच्या हॉटेलमधून या हॉटेलमध्ये यायला निघालो. आज पहिलाच दिवस असल्यामुळे आज सगळ्यांची ओळख झाली. त्यानंतर शरद पोंक्षे यांचं जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तासाचं कमाल व्याख्यान झालं. दुसऱ्या दिवशीच्या सूचना दिल्या, दुसरा दिवस कसा असणार याच्या सूचना दिल्या आणि त्याच बसने आम्ही आमच्या रिटर्न हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही आमचं डिनर केलं आणि आजचा दिवस संपला. आमची पुढची ट्रिप मी शेअर करणारच आहे. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.